आमच्याकडे 34 शाळा अशा आहेत की ज्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त वेटिंग आहे आता पुणे जिल्हा परिषदेच्या. आपण जो प्रयोग वारे गुरुजींनी पुणे जिल्ह्यामध्ये करून दाखवला, महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा झाली, जगभर त्यांचं हे झालं, पण मग त्या पद्धतीचं राबवण्यामध्ये जिल्हा परिषदेकडे एवढे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एवढे शिक्षक आहेत, मग ते का कमी पडतात हा अनेकांना खरं प्रश्न पडतोय. शिक्षण दर्जापेक्षा बदल्यांची चर्चा जास्त होते. तर या बदल्यांसाठी तुम्ही काय मार्ग यंदा काढलात आणि नक्की त्याच्यावर काय उपाय केला तुम्ही? मात्र आम्ही ज्यावेळी मॉडेल स्कूलचा प्रोजेक्ट चालू केला त्यावेळी मात्र आम्ही सर्व त्याला स्टेक होल्डर्स म्हणतो, सर्व शिक्षक संघटना, केंद्र प्रमुख, ह्या रिसोर्स पीपल, ह्या सगळ्यांना घेऊन विश्वासात घेऊन आपण केलं. पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधली 25 मुलं ही नासामध्ये सगळी पाहणी करायला जाणार, नासाची अभ्यास दौरा आहे त्यांचा. त्याच्यामध्ये आणखीन एक होतं की जे 15% जो मोबदला आहे तो विकसितचा, त्याचा वाद मात्र अजून मिटलेला नाही. तर ते खरं आहे का नक्की? शेतकऱ्यांना तो वाद नाही ऍक्च्युअली. कसं आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जमीन अक्वायर करून देणारा अधिकारी म्हणून तुमची नोंद होऊ शकते असं मला दावा करता येणार, मात्र जास्त केली एवढी म्हणजे त्याचं उलट आहे. फाईलवर बसून राहणारे असतात पण त्यांची संख्या कमी आहे. काम आता त्याच्यामध्ये 3 प्रकारचे लोक असतात. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रामध्ये मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यालयामध्ये मी आहे आणि या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणारे गजानन पाटील सर आज माझ्यासोबत आहेत. पुणे जिल्हा परिषद ही राज्यातली एक सगळ्यात मोठी जिल्हा परिषद आहे आणि शिक्षण, आरोग्य आणि इतर अनेक पायाभूत सुविधांसाठी जिल्हा परिषद ही ग्रामीण भागामध्ये काम करते, हे तुम्हाला माहितीच आहे. गजानन पाटील सर या जिल्हा परिषदेमध्ये CEO म्हणून आल्यानंतर तब्बल आता 10 महिने झालेले आहेत. अनेक अभिनव उपक्रम त्यांनी आपल्या कालावधीमध्ये सुरू केलेले आहेत. या उपक्रमांचा नक्की परिणाम किंवा उपयोग काय झालेला आहे याचा देखील आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि त्यांची एकूण प्रशासकीय कारकीर्द कशी राहिली हे देखील आपण जाणून घेणार आहोत. पाटील सर, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. ज्या पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही डेप्युटी कलेक्टर म्हणून काम पाहिलेलं होतं, HDO म्हणून काम पाहिलेलं होतं, मग तेव्हा काय डोक्यामध्ये आधीच ठरवलं होतं की नाही कधीतरी एकदा पुणे JDPचा CEO म्हणून यायचं आहे म्हणून? नाही, आता डेप्टी कलेक्टर म्हणून काम करताना खरं तर प्रत्येक डेप्टी कलेक्टरची एक इच्छा असते की आपण ज्या जिल्ह्यामध्ये प्रोबेशनर किंवा ज्या जिल्ह्यामध्ये आपण जास्त काम करतोय त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी व्हावा असं सर्वांनाच वाटत असतं. पण आता जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना गेल्या 10 महिन्यातला अनुभव पुणे जिल्ह्यात अतिशय चांगला आहे. पण आल्यानंतर असं काय डोक्यामध्ये होतं की कोणत्या योजनांना गती द्यायची आणि कोणत्या क्षेत्रामध्ये काम करायचं? खरं तर आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय म्हणून समजलं जातं. म्हणजे मंत्रालयात असणारे सर्वच विभाग जवळपास जिल्हा परिषदेमध्ये आहेत. त्यामध्ये शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा, कृषी, पशुसंवर्धन सर्वच जवळपास विभाग आहे. मात्र आता सर्वात जास्त गरज काय आहे किंवा सगळ्यात जास्त जी काही लोकांच्या अपेक्षा आहेत त्या 2 गोष्टींवर आम्ही मुख्यत्वे फोकस केला. त्यामध्ये शालेय शिक्षण आणि आरोग्य, या मूलभूत गरजांवर आम्ही आता जास्त फोकस केला. म्हणजे काय केलं त्याच्यामध्ये नक्की तुम्ही? काय होतं, जसं आता आपल्याला माहित आहे की पुणे जिल्हा हे शिक्षणाचं माहेरघर समजलं जातं. पुणे जिल्ह्याचं नागरीकरण मोठ्या प्रमाणावर होते. त्या प्रमाणातच आता खासगी शाळा, इंग्लिश मिडियमच्या शाळा, मिशनरी स्कूल्स असतील, CBSE शाळा ह्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत आणि सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातलीच ही परिस्थिती असली तरी मात्र पुण्याला हा प्रश्न जास्त भेडसावतो आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या ही कमी होत चालली. त्यामुळं शिक्षणाचा दर्जा सर्वसाधारणपणे असं समजलं जातं की जिल्हा परिषदेच्या शाळाचा शिक्षणाचा दर्जा चांगला नाही किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही, म्हणून आम्ही त्याच्यावर फोकस केला. म्हणून पुणे मॉडेल स्कूलची एक संकल्पना माननीय पालकमंत्री महोदय यांच्या सूचनेनुसार काही वरिष्ठांनी ह्या क्षेत्रातल्या तज्ञांशी चर्चा करून मग पुणे मॉडेल स्कूल आम्ही लॉन्च केलं. पण काय पुणे मॉडेल स्कूल म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय आहे आणि काय त्याचं स्वरूप आहे? त्याच्या अगोदर मी थोडा स्टॅटिस्टिक्स पुणे जिल्ह्याचं सांगतो. पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याकडे 3600 शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. 2,38,000 विद्यार्थी आहेत आणि जवळपास 11,000 शिक्षक पुणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आहेत. तर ह्यांचा दर्जा वाढवण्यासाठी एक फोकस्ड कार्यक्रम एवढ्यासाठी घेतला कारण
303 केंद्र शाळा आहे, केंद्र आहेत, थोडक्यात क्लस्टर्स आहेत. त्या प्रत्येक क्लस्टरमधून एक शाळा आपण निवडायची आणि ती शाळा बाकीच्या त्या क्लस्टर मधल्या इतर शाळांना मार्गदर्शक ठरेल. बरं. असा हा प्रकल्प आहे आणि त्याच्यामध्ये 303 शाळा आम्ही निवडल्या. त्यामध्ये 2 भाग केले. भौतिक सुधारणा 303 शाळांमध्ये होती, मात्र अकॅडमिक सुधारणा किंवा FLNचा कार्यक्रम आणि शैक्षणिक गुणवत्ता हे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये होईल, असा हा मॉडेल स्कूलचा प्रकल्प. असे किती मॉडेल स्कूल तुम्ही आता तयार आता करता? आम्ही 303 मॉडेल स्कूल्स घेतलेले आहेत. बरं. त्यामध्ये भौतिक सुधारणामध्ये बेसिकली काय केलंय की आपल्या शाळा ह्या खाजगी शाळांच्या स्पर्धेमध्ये असावेत त्यासारखं इन्फ्रास्ट्रक्चर असावं, हा मूळ हेतू होता. मग त्यामुळं मुख्यत्वे दुरुस्त्या शाळांची, त्यानंतर जी काही डागडुजी करायची आहे, कुठे गळती आहे शाळांची, ही काढायची. ऍडिशनल 3 खोल्या आपण करतोय. त्यामध्ये एक रूम जी असेल ती सायन्स लॅबसाठी आहे, दुसरी कम्प्युटर लॅबसाठी आणि तिसरी लायब्ररीसाठी. बरं. असे 3 ऍडिशनल एक्स्ट्रा तुम्ही खोल्या करतोय. ओके. त्यानंतर स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटीज, ग्राउंड डेव्हलपमेंट आहे, स्टेज किंवा ज्याला कला मंच म्हणतात हे करायचं आहे, कंपाऊंड वॉल आहे आणि मग किचन गार्डन डेव्हलप करणे आणि त्यासोबतच मग ह्या सर्व शाळा सोलराईज होतील, म्हणजे पूर्ण ह्या सौर ऊर्जेवरती सगळ्या चालणार आहे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग ह्या सर्व शाळा. पण याच्यामुळे या शाळा सुरू झाल्यात की व्हायच्यात की काही टप्प्यामध्ये काम सुरू आहे? ह्याच्यामध्ये सिव्हिल काम बऱ्यापैकी आता सुरू झालेलं आहे. अकॅडमिकची कामं फुल स्विंग मध्ये आहे. मग सर्व शाळांमध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीचा एक पॅटर्न राबवला. म्हणजे आता आपण थोडं नेक्स्ट जनरेशनचे शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना मिळावं म्हणून एक अकॅडमिक एक्सलन्सचा कार्यक्रम घेतला. त्यामध्ये रोबोटिक्स लॅब्स आता बऱ्यापैकी आमच्याकडे झालेत. सिम्युलेशनच्या किंवा त्याला स्टेम लॅब्स म्हणतो, हे बऱ्यापैकी आता आपल्याकडे इस्टॅब्लिश झालेत. आणि मग प्रत्येक केंद्रावर असणारे जे रिसोर्स पीपल आहेत हे आम्ही आयडेंटिफाय केले आणि ते ह्या शाळांना मार्गदर्शन करतायत. काय आपल्याकडे आता नुकतंच ह्या सगळ्याचा रिझल्ट म्हणा किंवा काही शिक्षक चांगले आहेत ह्याच्यामुळे आपली खेड तालुक्यातली शाळा आपल्याला वर्ल्ड रँकिंग मध्ये नंबर 1 आली. तर असे आम्ही जवळपास 42 शिक्षक ज्याला आम्ही मेंटर टीचर म्हणतो हे निवडले आणि ते ह्या बाकीच्या शिक्षकांना गाईड करतात. पण याचा काही परिणाम पटसंख्या वाढण्यामध्ये झाला का? होय, ह्याचा परिणाम नक्कीच पटसंख्या वाढण्यामध्ये झाला. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, जिल्हा परिषदेचं शिक्षण किंवा दर्जा कमी होतं याच्या अगेन्स्ट जर आपलं पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर आमच्याकडे 34 शाळा अशा आहेत की ज्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त वेटिंग आहे आता पुणे जिल्हा परिषदेच्या. बरं. उदाहरणार्थ द्यायची झाली तर आपली कोयाळी पुनर्वसन म्हणून शिरूर तालुक्यातली शाळा आहे, ज्याची पट आहे 1960 आणि 2000 मुलं वेटिंग. अच्छा. म्हणजे अशा काही चांगल्या शाळा आहेत जिथं ऑफकोर्स हा शिक्षक, पालक आणि विद्यार्थी ह्या तिन्हीचा एक त्याला आपण एकत्रित परिणाम. आपण जो प्रयोग वारे गुरुजींनी पुणे जिल्ह्यामध्ये करून दाखवला, महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा झाली, जगभर त्यांचं हे झालं, पण मग त्या पद्धतीचं राबवण्यामध्ये जिल्हा परिषदेकडे एवढे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एवढे शिक्षक आहेत, मग ते का कमी पडतात हा अनेकांना खरं प्रश्न पडतोय. वाबळेवाडीचं मॉडेल होतं, आता तुम्ही म्हणता ते वारे गुरुजींनी दुसरं मॉडेल, कोयाळीचंच मॉडेल त्यांनी स्वतः डेव्हलप केलेलं आहे. मग अशा शाळा रिप्लिकेट का होत नाही, त्यांची संख्या का वाढत नाही? तो प्रयोग आता ऑफकोर्स का होत नाही ह्याला काय, का झालं नाही ह्याला काही उत्तर नाही. मात्र आता आपण कसं करतोय त्या धर्तीवर आपण करतोय. वारे गुरुजींना आता पुरस्कार मिळाला, मात्र आम्ही जानेवारीपासून त्यांना मेंटर टीचर म्हणून बाकीच्या शाळा बऱ्याचशा दत्तक दिलेल्या आहेत. त्यांचं थोडं मॉडेल वेगळ्या पद्धतीचं आहे, म्हणजे त्याला मुलांना शिकवावं असं इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचा एक भाग आहे. अधिक त्याच्यामध्ये म्हणजे 4थीचा मुलगा पहिलीच्या वर्गात बसतो, पहिलीचा मुलगा 4थीच्या वर्गात बसून असं मिक्स काइंड ऑफ शिक्षणाची पद्धती आहे आणि बऱ्यापैकी ती यशस्वी झाली असं आता दिसतंय. तिथं जे काही लॅब्स तयार केल्या, म्हणजे आपण गेला असाल, मी तर शाळेत 2-3 वेळा गेलो, 1 वेळा तर गेलो, तर तिथल्या लॅब्स तयार केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये रोबोटिक्स लॅब आहे, सिम्युलेशन लॅब आहे, ड्रोन्स हे करतायत. तर ती सेम आपण आता 25 शाळांमध्ये सिम्युलेशन लॅब करतोय, 25 शाळांमध्ये स्टेम आणि अटल टिंकरिंग लॅब करतोय आणि 25 शाळांमध्ये रोबोटिक्स लॅब करतोय. म्हणजे ती शिक्षण पद्धती आता आपण अवलंबतोय.
हे मात्र खरं आहे की आपल्याला सर्व शाळांमध्ये एका वेळी करणं प्रॅक्टिकली शक्य पण नाही आणि तेवढी आर्थिक तरतूद आपल्या म्हणजे कुणाकडेच शक्य नाही. म्हणून आपण मॉडेल एवढ्यासाठी बनवतोय की बाकी आजूबाजूच्या शाळा त्या शाळांमध्ये त्या मुलं येऊ शकतील. याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न आहे की शिक्षक बदली हा एक जिल्हा परिषद मधला फार रेंगाळणारा चर्चेला जाणारा विषय आहे. आणि शिक्षण दर्जापेक्षा बदल्यांची चर्चा जास्त होते. तर या बदल्यांसाठी तुम्ही काय मार्ग यंदा काढलात आणि नक्की त्याच्यावर काय उपाय केला तुम्ही? नाही, तुम्ही म्हणताय खरं आहे की शिक्षकांच्या बदल्या हा खरंच खूप मोठा चर्चेचा पण विषय आहे. आता ह्या वर्षी आमच्याकडे गेल्या 3 वर्ष बदल्या झाल्या नव्हत्या. या वर्षी पुणे जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या 11,000 शिक्षकांपैकी 4,200 शिक्षकांच्या बदल्या म्हणजे 1/3 जवळपास शिक्षकांच्या बदल्या झाल्या. त्याच्या बदल्या करण्यामागचा हेतू शासनाचा बरोबर आहे की त्याच्यामध्ये बदल असायला पाहिजे. एकाच ठिकाणी राहून एका प्रकारची लिथार्जी येते किंवा काही चुकीच्या गोष्टी घडू शकतात. मात्र काही ठिकाणी प्रॉब्लेम असा आहे, उदाहरणार्थ तो वारे गुरुजी आहे, ते असतील किंवा अजून असे काही चांगले शिक्षक आहेत ज्यांनी ती शाळा काही एका लेवलवर नेऊन ठेवली. म्हणजे तिथे आता त्यांच्या शाळेमध्ये 14 विद्यार्थी होते, आता 94 विद्यार्थी. बरोबर. मात्र आता बदली झाल्यामुळं, कारण हे बऱ्यापैकी शिक्षक ओरिएंटेड असतात, विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं एक प्रकारचं रिलेशन होतं, मग पुन्हा पटसंख्या खाली येऊ शकते. हे दोन्ही प्रॉब्लेम आहेत. मात्र आम्ही शक्यतो ह्या वर्षी अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने कुठलाही प्रेशर न घेता आणि स्मूथली या बदल्या करू शकतो. पण याच्यामध्ये एक केलं काय, म्हणजे ज्या शिक्षकांकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं? खरं त्यांनी तेच खरं जिल्हा परिषदेचे मॉडेल आहेत, रोल मॉडेल आहेत. मग त्यांच्यासाठी तुम्ही काही वेगळं काही केलं का? काय आहे, आता आम्ही एकतर पहिली गोष्ट आहे की ह्या शिक्षकांना आम्ही मेंटर टीचर म्हणून ठेवले. बरं. म्हणजे मेंटर टीचर म्हणून एवढ्यासाठी ठेवलंय की ते अगोदरच्या शाळेवर पण लक्ष देऊ शकतील आणि आता ज्या शाळेवर आहेत त्या शाळेवर सुद्धा लक्ष देऊ शकतील. बरेचसे म्हणजे आश्चर्य वाटेल की काही गावाच्या गावं अशी उपोषणाला बसली होती की आमच्या शिक्षकाची बदली करू. ही चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट म्हणजे ही एका प्रकारची चांगली गोष्ट आहे की लोकांना एक चांगलं काम करतात. चांगलं काम बरेचसे आहेत. म्हणजे वाबळेवाडीचे आहेत, हेवारे गुरुजींची आहे, शेलार मेहमानवाडी म्हणून शाळा आहे तिथली आहे, कोयाळी पुनर्वसन शाळा, असे बरेचसे लोक गावकरी आले होते. आता त्याचा दुसरा अँगल पण बघण्याचा आहे की चला आता ही शाळा तुम्ही चांगली करू शकला, दुसऱ्या शाळावर तुम्ही तुमच्या ज्ञानाचा फायदा करून घेऊ. बरोबर असं आणि बऱ्यापैकी ट्रान्सपरंट केली. सगळ्या संघटना, शिक्षक संघटनांना विश्वासात घेतलं आपण. सगळ्यात पहिली गोष्ट, त्यांना आम्ही बदल्यांच्या बाबतीत पण विश्वासात घेतलं. ट्रान्सपरंटली केल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला. थोडंफार लिटिगेशन हे होत राहतं, पण ते त्या सिस्टमच्या अगेन्स्ट आहे. मात्र आम्ही ज्यावेळी मॉडेल स्कूलचा प्रोजेक्ट चालू केला त्यावेळी मात्र आम्ही सर्व त्याला स्टेक होल्डर्स म्हणतो, सर्व शिक्षक संघटना, केंद्र प्रमुख, ह्या रिसोर्स पीपल, ह्या सगळ्यांना घेऊन विश्वासात घेऊन आपण हे केलं. त्यामुळे प्रतिसाद खूप चांगला. आणि आपल्या सुदैवानं आपल्या जिल्ह्यातले, पुणे जिल्ह्यातले शिक्षकांनी त्याला खूप प्रतिसाद दिला. अनेकदा असं होतं की एखादा अधिकारी येतो, ती योजना राबवतो आणि पुढे मात्र त्या अधिकाऱ्याची बदली झाली की पुन्हा पहिले पाडे 55 होतात. आता या योजनेबाबत असं होऊ नये म्हणून तुम्ही काय काळजी घेतली आत्ताच? नाही, बेसिकली काय आहे, एक प्रकारचं कल्चर डेव्हलप करण्याची गरज होती आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये, पुणे जिल्हा परिषदेच्या असेल किंवा शिक्षकांच्या संदर्भात. आणि ते आता आपण ते एक कल्चर डेव्हलप करून झालेलं आहे. दुसरी गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये कॅपॅसिटी बिल्डिंग शिक्षकांची करायची, म्हणजे त्यांना ट्रेनिंग द्यायचं. ती प्रक्रिया आपण फार चांगल्या पद्धतीनं राबवतो. तिसरं आहे, याच्यामध्ये एनजीओचा सहभाग खूप आपण घेतलाय. जवळपास 19 MOU केलेले आहेत, ज्याच्यामध्ये FLN मध्ये काम करणारे एनजीओ आहेत, एन्व्हायरमेंट मध्ये काम करणारे एनजीओ आहेत. त्यामुळे ते त्यांचा मॉडेल एकदम सस्टेनेबल राहणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी काय आर्थिक ह्याच्यावर अवलंबून नाहीये. त्यामुळे पैसे नाहीत किंवा कमी आले म्हणून थांबणाऱ्या गोष्टी नाहीत. ह्या अकॅडमिक गोष्टी आहेत, त्या चालूच राहतात. आता जे आम्ही काही प्रयोग केले आणि खूप चांगले हे झाले, आपल्याला कल्पना आहे, आम्ही आयुका बरोबर MOU केलं. आयुकानी काय केलं, आयुकानी नासानी इस्रोसाठी विद्यार्थी सिलेक्ट करून दिले. तर त्यांनी एक्झाम घेतली. जवळपास 16,200 विद्यार्थ्यातून 235 विद्यार्थी सिलेक्ट केले, 2 रिटर्न टेस्ट घेऊन. पहिल्यांदा मुलांनी MCQ टाईपची परीक्षा दिली, म्हणजे ते गोल हे करतात तशी. त्यातून मग 25 विद्यार्थी नासासाठी, आता आपली ती 15 तारखेला मुलं नासाला चालले आणि अमेरिकेला एकमेव आपलं हे होतं की
काही त्यातल्या 25 पैकी 4 विद्यार्थ्यांना पासपोर्टच मिळत नाही. बरं. आम्ही हे थोडा कितवीची मुलं आहे सगळी? हा? ही कितवीची मुलं आहेत? ही 5वी 6वी बरं, ओके. त्यांना म्हणजे मग नासाचा सगळा खर्च वगैरे कोण करणार? आपण शासन शासन करणार. अरे वा, 25 मुलं जाणार. 25 मुलं पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधली 25 मुलं ही नासामध्ये सगळी पाहणी करायला जाणार नासाची सगळी. अभ्यास दौरा आहे त्यांचा. बरं, 15 तारखेपासून 25 तारखेपर्यंत 10 दिवसाचा त्यांचा. ओके. 15 नोव्हेंबर पासून. 15 नोव्हेंबर पासून. अरे फारच चांगली मोठी गोष्ट आहे. अमेरिकेचं कॉन्सुलेट बंद होतं. बरं. तरी सुद्धा आपल्यासाठी खास त्यांनी विनंती करून चालू करून विजा दिला त्यांना. वा वा वा. तो आपल्याला काल त्यांच्यासोबत त्यांचे पालक वगैरे असणार? नाही, त्यांच्यासोबत त्यांचे 3 शिक्षक आणि 1 डॉक्टर. बरं. अरे वा. 4 आणि आयुकाचे 2 एक्सपर्ट्स आहेत. ओके. हे फारच म्हणजे जिल्हा परिषद शाळा कशा पद्धतीने काम करू शकतात याचं मला वाटतं हे चांगलं उदाहरण आहे. सर, दुसरा प्रश्न आहे आरोग्य क्षेत्रामधला, की ग्रामीण भागामध्ये डॉक्टर मिळत नाहीत, उपर जिल्हा रुग्णालय आहेत, PSC आहेत, पण तिथे उपचार मिळत नाहीत. तर त्याच्यावर काही बदल तुम्ही आल्यानंतर काही झालेला आहे का? नाही, आता त्याचं सुद्धा मी थोडं स्टॅटिस्टिक सांगतो. आपल्याकडे जवळपास 108 PSC आहेत पुणे जिल्ह्यामध्ये आणि 553 सब सेंटर आहेत, त्याला उपकेंद्र आपण. ह्या सर्व PSC सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जो म्हणजे कार्यक्रम सुरू केला त्याच्यामध्ये ज्यावेळी पुणे मॉडेल स्कूल केलं त्यावेळी मॉडेल PSC लॉन्च केलं. एकाच कार्यक्रमात आपण ते केलं. मॉडेल PSC मध्ये सगळ्यात जास्त जे काय प्रकार आपल्या PSC मध्ये असतात ते ऑपरेशन्स असतात, म्हणजे फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन मेजर जो आपलं काम आहे ते, आणि दुसरं डिलिव्हरीज असतात. तर सुदैवानं आपल्या जिल्ह्यामध्ये आपण त्याचं जर स्टॅटिस्टिक्स बघितलं तर 2024-25चा स्टॅटिस्टिक्स मध्ये 44 लाख OPD होती. 44 लाख. त्यातले रिपीट असतील काही, म्हणजे 2 वेळा, पण ओव्हरऑल OPD 44 लाख, विच इज हायेस्ट इन इंडिया. त्यामुळं एवढी मोठी जर आपली यंत्रणा असेल तर आपल्याला सक्षम करायला पाहिजे. सगळ्यात मोठी तक्रार असते की डॉक्टर नाहीत, दुसरी तक्रार असते की औषधं नाहीत. तर आमच्याकडे सुदैवानं गेल्या 4 महिन्यामध्ये आपण 100% रिक्रुटमेंट केली. आता आपल्याकडे डॉक्टरची वॅकन्सी नाही, 100% रिक्रुटमेंट केली. टोटल किती डॉक्टर्स आहेत? टोटल डॉक्टर्स आमच्या 108 PSC मध्ये 2 डॉक्टर एका PSC ला असे जवळपास 216 डॉक्टर्स आणि मग बाकीचा स्टाफ. CHO असतात, त्याला कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आहेत, ते 553 PSC सब सेंटरला, असे ते 553. बाकी सपोर्ट स्टाफ ANM, नर्सिंग स्टाफ आहे, हे सगळा सपोर्ट स्टाफ दिला. दुसरा, आम्ही ज्यावेळी आता रिक्रुटमेंट परिचरची केली, म्हणजे शिपाईच्या वर्गातली, त्यांना आम्ही प्रायोरिटीला PSC ला दिली, कारण एक मोठी ओरड डॉक्टरची होती की आमच्याकडे काम करायला खालची लोकांना, ती दिली. आणि दुसरा मार्ग जो आपण आता काढला तो मेडिसिनचा. 100% मेडिसिन सप्लाय आपण आता करतो. एक सरप्राइझिंगली कालचीच मी सगळी आकडेवारी तपासताना लक्षात आलं, आपल्याकडे त्याच्यावर एक आता आपल्याला वेगळं काम करावं लागेल, त्याचं अजून हे करतोय. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये 1 जानेवारी पासून 30 सप्टेंबर पर्यंत 18,024 लोकांना डॉग बाईट झाले, म्हणजे कुत्र्यांत. म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या PSC मध्ये सर्वाधिक केसेस ARV ASV ज्याला म्हणतो, ASV म्हणजे स्नेक विनम, आणि अँटी डॉग बाईटचं जे आहे त्याचा पुरवठा आपल्याकडे सफिशियंट असतो. म्हणजे तो सगळ्यात मेजर आम्ही बघतो की साप चावल्यानंतर इमिडिएट त्याला, म्हणजे तो काही वेळा तर आम्ही ते औषध खासगी हॉस्पिटलला देतो तिथे पेशंट असेल तर, पण तो पुरवठा व्हायला पाहिजे. तुम्ही 2 गोष्टीवर फोकस केला. आणि आता मॉड्युलर OT आणि मॉड्युलर डिलिव्हरी रूम त्याच्यावर आपण काम करतोय की एकदम मॉड्युलर म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटल सारखं करायचा प्रयत्न. पण त्याच्यामध्ये कोणत्या शस्त्रक्रिया होऊ शकतात? नाही, शस्त्रक्रिया आपल्याकडे लिमिटेडच आहेत. शस्त्रक्रिया मेनली आपल्याकडे फॅमिली प्लॅनिंगच्या शस्त्रक्रिया आणि डिलिव्हरीज. काय सुदैवानी आपल्याकडे येणारा पेशंट हा अतिशय गरीब वर्गातला आहे. सर्वसामान्य म्हणजे मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय हा मध्ये जातो. म्हणून शासनाने आता सर्व फॅसिलिटीज फ्री दिलीत. आपल्याला आश्चर्य वाटेल की आता जर जे काही स्टॅटिस्टिक्स येत आहे त्यामध्ये हायेस्ट डायबेटिक्सचे पेशंट, म्हणजे ज्याला आता NCD म्हणतो, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, त्यामध्ये BP आणि डायबेटीस हे 2 मेजर आजार आहेत. ग्रामीण भागामध्ये हायेस्ट पेशंट आता डायबिटीस, आणि रेग्युलरली काही पेशंट दर महिन्याच्या 1 तारखेला येऊन ते गोळ्या घेऊन जातात, ज्या टोटली फ्री आहेत.
ओके. याच्याकडे फार समाजाकडे बघण्याचा म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा मधुमेह वाढतोय म्हणजे मोठ्या प्रमाणावर, आणि तो अलार्मिंग आहे म्हणजे आपल्या सगळ्या यंत्रणेत. पण हे पॅथॉलॉजी बाबत काय आहे, तुमच्याकडे काय व्यवस्था आहे? पॅथॉलॉजीमध्ये आता एक तर बेसिकली पॅथसाठी लागणारी जे काही केमिकल्स आहेत ते सगळे आपण अवेलेबल करून दिले. आपली पॅथॉलॉजिस्ट सगळीकडे जवळपास भरलेत, आणि आता HLL नावाच्या एका प्रायव्हेट कंपनी सोबत टायअप आहे. बरं. ज्या टेस्ट आपली लॅब करत नाही त्याचे सॅम्पल त्याचे घेतले जातात, आणि 24 तासाच्या त्याचा रिपोर्ट व्हॉट्सअपवर दिला पेशंटला पाठवला जातो. फिजिकल कॉपी पण जाते, पण व्हॉट्सअपवर पहिला रिपोर्ट दिला जातो. त्यामुळं पॅथॉलॉजिकल टेस्ट ह्या बऱ्यापैकी चांगल्या ह्याच्यामध्ये आहे. ओके. पुणे शहरामध्ये गावं फार मोठी आहेत, म्हणजे शिक्रापूर म्हणा, लोणी काळभोर, अशी काही हजार लोकसंख्येची गावं आहेत, आणि त्या ठिकाणी कचऱ्याचा एक फार मोठी समस्या आहे, आणि त्याच्याकडे खरोखरीच PMRD सारखी यंत्रणा आहे, जिल्हा परिषद आहे, ग्रामपंचायत आहेत. मग तुमच्यामध्ये या समस्येवर काम करण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का, आणि या समस्येवर काही मार्ग निघू शकेल का? आता खरं सांगायचं झालं तर कुठलीच जिल्हा परिषद ह्याच्यामध्ये सक्षम नव्हती. मात्र आता त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर आता काम करायला आपण सुरू केलेलं आहे. 2 प्रकारचे आपल्याला दोन अँगलनी बघायला लागेल. एक तर लिक्विड वेस्ट आणि सॉलिड वेस्ट. लिक्विड वेस्ट जे आहे ते बऱ्यापैकी हे म्हणजे अनट्रीटेड वेस्ट हे जातं नद्यांमध्ये, नद्यातून पुढे जातं, आणि मग तो प्रवास होतो पुढचं, मग त्याचे परिणाम आपल्याला माहित आहेत. दुसरा आहे हा सॉलिड वेस्ट, म्हणजे जे काही बाकीचा सगळा जो कचरा आहे, मग त्याच्यामध्ये आता सगळीकडे शहरांमध्ये पण आणि ग्रामीणमध्ये पण मेजर इश्यू आहे तो सेग्रिगेशनचा. म्हणजे प्लास्टिक वेगळं काढणं, जैव आणि म्हणजे तुम्ही ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट वेगळं काढणं. बरोबर. आणि हे जोपर्यंत आपण म्हणजे ते हॅबिट, म्हणजे ते आपण समाजात रुजवत नाही तोपर्यंत ते होत नाही. ते शहरात बऱ्यापैकी आता होत आले, ग्रामीणमध्ये नाही झालं. काही आता हिंजवडी असेल, चाकण भागात असेल, किंवा या बाजूला उरळी, कांचन, वाघोली, शिरवळ, किंवा म्हणजे पुण्याला जोडणाऱ्या 5 हायवेच्या बाजूला सगळी मोठी गाव आहेत, आणि हा सिरियस इश्यू सगळीकडे. बरोबर. तर आता प्लास्टिकसाठी आणि सॉलिड वेस्टसाठी एक मोठी मोहीम आपण घेतली, आणि त्याचा पहिला प्रयोग आपण चाकणमध्ये करतोय. त्यामध्ये आता बरेच ठिकाणी इंदोरचं उदाहरण दिलं जातं. तिथं काय केलं, तर आमची टीम नेक्स्ट पुढच्या महिन्यामध्ये जाऊन इंदोरला बघते. आम्ही चाकणच्या बाबतीत पालकमंत्री महोदयांनी पण बैठक घेतली, आणि आम्ही मग सगळ्या ग्रामपंचायती मोठ्या त्याच्या आजूबाजूच्या त्याचा आम्ही ग्रुप तयार केला, आणि त्यांचा एक ग्रुप प्रोजेक्ट आम्ही आता करतोय, आणि त्या सगळ्या तयार आहेत. म्हणजे मोठ्या ग्रामपंचायती ज्या आहेत आजूबाजूच्या, म्हणजे जवळपास 30-1 किलोमीटर पर्यंतचा कचरा आणायचा आणि तिथं ट्रीट करायचं, आणि मग तिथं सेग्रिगेशनचा त्यांचा एक मेकॅनाइज्ड प्लांट चांगला आहे. म्हणजे त्याचा प्रयोग तुम्ही चाकणमध्ये पहिला करतो. इंडिव्हिज्युअल गावांनी केलाय. म्हणजे आमच्याकडे आता प्रोजेक्ट अजून इम्प्लिमेंट व्हायचा आहे, पण चालू असणारा एक प्रकल्प आहे ओतूरमध्ये चालू आहे, एक उरळी कांचनमध्ये प्रयोग करताय. तर मोठा प्रकल्प आपण चाकणमध्ये करतो. अनेकदा महामार्गांवरती कचऱ्यांचे ढीग पण दिसतात आपल्याला, आणि तर त्याच्यावरती जिल्हा परिषद लक्ष द्यायचं का NHAI लक्ष द्यायचं, काय नक्की तुम्ही? बेसिकली आता ह्याच्यामध्ये हद्द कोणाची आहे त्यांनी लक्ष द्यायचं असेल. नॅशनल हायवेच्या हद्दीत असेल तर त्यांनी लक्ष द्यायचं असतं, ग्रामपंचायतीची हद्दी असेल. मात्र आता काय त्यांनी लक्ष द्यायचं, ह्यांनी लक्ष द्यायचं याचं म्हणण्यापेक्षा शेवटी कचरा त्या कुठल्या तरी लोकांनी तयार केलेला. बरोबर. त्यामुळे त्याला आपण सेग्रिगेट करायला आता इश्यू आहे. म्हणजे आम्ही आता मी चालत जवळपास शिरवळ आणि ह्या भागातल्या जेवढ्या ग्रामपंचायती आहेत त्या चालत आम्ही बघितलं. आमचा किकवीचा एक चांगला प्रोजेक्ट तिथं सॉलिड वेस्ट, तिथं जर तुम्हाला कधी वेळ मिळाला तर बघा. म्हणजे हे कचऱ्यावर, म्हणजे प्लास्टिकवर विघटन करून त्याचं हे करायचं, त्याचा एक प्रोसेसिंग पण ते आता रिप्लिकेट करायला लागेल. भोर तालुक्यात चांगला प्रयोग आमच्या ग्रामपंचायतीने केला. जवळपास 40 ग्रामपंचायतीमध्ये आहेत जिथं विद्यार्थ्यांना प्लास्टिक सेग्रिगेशनची सवय लावली. प्लास्टिक गोळा विद्यार्थी करतात, पालकांना देतात, पालक विद्यार्थ्यांना देतात, ते एकत्रित कचरा गोळा करून आम्ही ती ट्रीट करतो. 40 गावांमध्ये भोर तालुक्यात चालू. ओके. तो चांगला प्रयोग. आता रस्ते म्हणा, आता पावसाळ्यामुळे ती समस्या आणखीन वाढलेली आहे, आणि जिल्हा परिषदेच्या रस्त्यांबद्दल कायम ओरड असते, तक्रार असते. तर त्याच्यावर काही उपाय काय तुम्हाला सापडला आहे का, आणि त्याच्यावर काही काम सुरू आहे का? रस्त्यांचं आता जर ग्रेडिंग तुम्ही बघितलं तर एकतर अनरजिस्टर्ड रोड आहेत, म्हणजे ते कुठल्या रेकॉर्डवर नाहीत. दुसरे VR, ODR, MDR, स्टेट हायवे, नॅशनल हायवे असं कॅटेगरायझेशन आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीमध्ये VR आणि ODR येतो. म्हणजे
विलेज रोड आणि अदर डिस्ट्रिक्ट रोड हे दोन येतात. दुर्दैवाने पूर्वी जे आमचे नॉर्म्स होते जिल्हा परिषदेचे त्यांचे कामाचेच नॉर्म्स वेगळे होते. म्हणजे 1 किलोमीटर पीडब्ल्यूडीचा रस्ता, उदाहरणादाखल सांगतोय फक्त, 1 किलोमीटर पीडब्ल्यूडीचा रस्ता जवळपास 90 लाखाला 1 किलोमीटर होतो. तर तोच 1 किलोमीटरचा झेडपी मधला रस्ता तो 50 लाखात होता, 45 लाखामध्ये होता. त्याचे नॉर्म्सच वेगळे होते, क्वालिटी म्हणण्यापेक्षा नॉर्म्स वेगळे होते. सुदैवानं पहिली डीपीसी ज्यावेळी झाली ही गोष्ट आम्ही सर्व आमदार, सर्व मंत्री महोदय आणि पालकमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणले. आम्ही नॉर्म सगळे पीडब्ल्यूडीच्या पद्धतीनं केले यावर्षी. त्यामुळे ह्या वर्षीची सगळी कामं आपली पीडब्ल्यूडीच्या नॉर्म प्रमाणे होत आहेत. आता पावसाळ्यामध्ये लेंथ जर बघितली तर आमची लेंथ पीडब्ल्यूडीच्या दुप्पट आहे. त्यामुळे तेवढा काय फंड्स काही झेडपीकडे नसतो, त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. आता मात्र पावसाळा संपला इमिडिएटली आपल्याला रिपेअर्स मध्ये जायला म्हणजे असं काही कॉन्क्रीट सोल्युशन असंच नाही, पण रिपेअर करणे एवढं तुमच्या हातामध्ये. तुम्ही जेव्हा पुण्यामध्ये राजगुरुनगरला प्रांत म्हणून होता तेव्हा तुमच्या काळामध्ये SEZचा फार मोठा प्रोजेक्ट राबवलेला होता. तर ते SEZ मध्ये इतकी मोठी जमीन भूसंपादित होऊ नये की जमीन संपादित झाली, पण कोणताही वाद झाला नाही फारसा आणि शेतकऱ्यांना पण बऱ्यापैकी कॉम्पेन्सेशन मिळालं. तर ते नक्की कसं झालं ते आणि काय त्या पाठीमागे तुमचं होमवर्क होता? खेडचा SEZचा प्रकल्प जो होता KEIPL, त्याच्यामध्ये MIDC आणि भारत फोर्ज असं जॉईंट व्हेंचर होतं. एक खूप यशस्वी प्रकल्प, पहिलाच प्रोजेक्ट आपण म्हणजे इव्हन महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये सुद्धा हा एक यशस्वी प्रकल्प होता. कारण ज्यावेळी आम्ही ते संपादन करत होतो त्यावेळी नंदीग्रामचं आंदोलन चालू होतं, वेस्ट बेंगालमध्ये बरेचसे आंदोलनं सुरू होती. त्या बॅकग्राऊंडवर आपण यशस्वी करू शकलो. त्यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी होत्या. एक तर साईट सिलेक्शन, आम्ही अशी जागा निवडावी की जिथं कमीत कमी नुकसान शेतकऱ्याचं होईल, नंबर 1. नंबर 2, मी स्वतः ह्या SEZच्या ज्या गावांची जमीन संपादत होते त्या गावांमध्ये कमीत कमी 8 ते 9 वेळा प्रत्येक गावांमध्ये जाऊन बैठक घेतली. प्रत्येक शेतकऱ्याला समजून सांगितलं की हा प्रकल्प आपल्या कसा फायदेशीर आहे आणि त्या अनुषंगाने मग आम्ही गेलो. मग त्यांना आपण नुसतं हे दिलं नाही, म्हणजे जमिनीचा मोबदला नाही दिला. पहिल्यांदाच महाराष्ट्रात त्यावेळी आपण 15% पॉलिसी आणली. म्हणजे 15% विकसित जमीन जेवढी अक्वायर होते ते 15% विकसित जमीन. बरोबर, हा पहिला होता. आणि दुसरं महत्वाचं होतं, आम्ही त्यांच्यासाठी स्वतंत्र एक PPP बेसिसवर ITI तयार केला आणि प्रत्येक कुटुंबातल्या एका मुलाला आपण ट्रेनिंग देऊन नोकरी लावली. म्हणजे ITIचं ट्रेनिंग दिलं प्रॉपर त्याच्या एज्युकेशनच्या बॅकग्राऊंड प्रमाणे. अशा 1100 विद्यार्थ्यांना आपण ट्रेनिंग दिलं, नोकरी लावली. मग बाकीची गोष्टी छोट्या छोट्या होत्या, म्हणजे त्यामध्ये शिफ्टिंग अलाउन्स होता वगैरे. एक महत्वाची, तुम्ही जर कधी कनेरसर केंदूर रोडवर गेला तर आपल्या लक्षात येईल, आमच्याकडे 110 कुटुंब ठाकर समाजाची वर होती. त्यांचं पुनर्वसन आपण असं केलं, पहिल्यांदा त्यांना 3 गुंठ्याचा प्लॉट दिला, घर बांधून दिलं, म्हणजे 1 BHKचा प्रॉपर बंगलो बांधून दिला, त्यांना शिफ्ट केलं आणि मग त्यांची जागा. आणि ती लोक आता परवाच आम्ही त्या शाळेच्या ह्याला गेलो होतो, आम्ही त्या कॉलनीतून जावलो. अतिशय सुंदर 20 वर्षापूर्वी झालेली कॉलनी अजून चांगले. एक त्याच्यामध्ये आणखीन एक होतं की जे 15%चा जो मोबदला आहे तो विकसितचा, त्याचा वाद मात्र अजून मिटलेला नाही. तर ते खरं आहे का नक्की शेतकऱ्यांना? तो वाद नाही. ऍक्च्युअली कसं आहे, 15% इंडिव्हिज्युअल लोकांनी जर विकसित करायला गेलं तर तो प्रत्येकाची ती काही कॅपॅसिटी नसते. म्हणून आम्ही त्या 15%साठी एक कंपनी तयार केली. बरोबर. आणि तो आपल्याला आश्चर्य वाटेल, त्या 15%च्या KDL नाव आहे, खेड डेव्हलपमेंट लिमिटेड. तर त्याची जवळपास 470 एकर जमीन त्यामध्ये आहे. म्हणजे त्याची व्हॅल्यू तेवढ्या प्रमाणात वाढलेली आहे. आता त्याच्यामध्ये मग काही लोक राजकारण आणतात किंवा हे आणतात. त्यांना मागणी एवढीच होती की त्यांची आम्हाला वैयक्तिक द्या. म्हणजे त्याचा एक म्हणजे दुर्दैवी भाग असा आहे की बरेच लोक विकून मोकळे होतात. ते करण्यामागचा हेतू हा होता की तुम्हाला ते कायमस्वरूपी उत्पन्नाचं साधन पुढे राहील. आणि ते बऱ्यापैकी यशस्वी होते जर ती कंपनी व्यवस्थित. त्या कंपनीमध्ये काय होतं, तो SEZ होता. त्यामध्ये 50% प्रोसेसिंग आणि 50% नॉन प्रोसेसिंग. नॉन प्रोसेसिंग मध्ये तुम्ही कमर्शियल ऍक्टिव्हिटी करू शकत होता, रेसिडेन्शियल स्कीम करू शकत होता, अजून सुद्धा ती स्कीम. त्यामुळे त्याचा उत्पन्नाचं साधन खूप मोठं आहे जर ते प्रॉपर इम्प्लिमेंट केलं. बरं, ह्याच धर्तीवर मी खेड SEZ पहिला प्रयोग झाला. मात्र दुसरा यशस्वी प्रयोग, तुम्ही जर कधी संभाजीनगरला गेला, छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑरिक एक सिटी डेव्हलप केली आहे. नंतर मी त्याचा जॉईंट MD होतो. औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी त्याचं
म्हणजे त्या ऑरिकचं हो. हे होतं शेंद्रा आणि बिडकीन एरियामध्ये 10,000 एकर अक्वायर केली. 10,000 एकर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं. DMIC प्रोजेक्ट होता, हो. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचं. आणि भारतामध्ये सगळ्यात यशस्वी प्रोजेक्ट आणि फुल डेव्हलप झाला, फुल विकला गेला. जेवढी पाहिजे तेवढी तुम्हाला मिळाली पण जागा मिळाली, आणि तेवढी विकली पण गेली. विकली गेली. म्हणजे आता रिसेंट तिथं ईव्हीचा हब झाला, म्हणजे त्याचे JSW, टोयोटा ही सगळ्या तिथं म्हणजे हे प्रयोग यशस्वी झाले. पण हे करत असताना आता कुठेही शक्तीपीठ महामार्ग असेल किंवा काय असेल तर शेतकऱ्यांचा विरोध असतो. मग शेतकऱ्यांना नक्की काय हवं असतं की ते प्रकल्पाला जमीन द्यायला तयार होतात? नाही, त्याच्यामध्ये 3 मुद्दे आहेत. एक तर आपण त्यांचं ऐकलं पाहिजे. मूळ प्रॉब्लेम येतो की त्यांचं ऐकलं घेतलं जातं. बर, ऐकलं पाहिजे. दुसरं, त्यांना प्रॉपर कॉम्पन्सेशन दिलं पाहिजे. जादा असं म्हणणार नाही, योग्य कॉम्पन्सेशन त्यांना दिलं पाहिजे. त्यांच्या जमिनीचा जो भाव आहे त्या ह्याच्याप्रमाणे दिलं पाहिजे. आणि तिसरं, त्यांचं योग्य पुनर्वसन केलं. ओके. तर जर घरं असतील किंवा अजून काही हे असतील तर त्यांना पुनर्वसन केलं पाहिजे. आणि म्हणजे लोकांशी जर डायलॉग चांगला ठेवला तर होत. त्याला काय प्रॉब्लेम. त्यामुळे असं इतके मोठे 10,000 एकरवाले सुद्धा प्रोजेक्टला जमीन सहज मिळू शकते. चाकण फेज 2 ची जमीन अक्वायर केली, ती 1200 हेक्टर जवळपास, म्हणजे ते 3,000 एकर होती. 10,000 एकर शेंद्रा बिडकींची, खेड SEZ ची जवळपास 5,500 एकर जमीन अक्वेशन केली. लोकांशी डायलॉग करून ते होऊ. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जमीन अक्वायर करून देणारा अधिकारी म्हणून तुमची नोंद होऊ शकते. असं मला दावा नाही करता येणार, मात्र जास्त केली एवढी नक्की आहे. ओके. तुमचं एक आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे OED म्हणून बरीच वर्ष काम केलेलं होतं. तर तिथला कामाचा अनुभव काय होता? नाही, माझा ऍक्च्युअली मी सातारमध्ये 2002च्या इलेक्शनला डेप्टी कलेक्टर होतो. त्यावेळी अजित पवार साहेब तिथे पालकमंत्री होते. त्यानंतर मी खेडला प्रांत ऑफिसर होतो, जवळपास 4.5 वर्ष प्रांत अधिकारी होतो. आणि त्यानंतर पुणे MIDCलाच रिजनल ऑफिसर. त्यामुळे ह्या सर्व कामाच्या ह्याच्या संबंधामुळं आणि कामाच्या ह्याच्यामुळं मला त्यांच्याकडे काम करायची संधी मिळाली. तिथं सुरुवातीला खासगी सचिव आणि नंतर मग माझं प्रमोशन झाल्यानंतर उपसचिव म्हणून जॉईन झालो. तिथला अनुभव अतिशय चांगला होता. म्हणजे माझं तर मत आहे की मंत्रालयात खासगी सचिव असेल, उपसचिव असेल किंवा ह्या लेवलवर काम करायची जर संधी मिळेल तर तुम्हाला पूर्ण प्रशासन कळतं. म्हणजे शेवटच्या मागच्या टेन्युअरमध्ये तर सर्व कॅबिनेटला जाणाऱ्या सर्व विभागाच्या नसत्या ह्या फायनान्स कडून जात असतात. त्यामुळे ती प्रत्येक विभागाची फायनान्स नसते आल्यामुळं ते विभागाचे विषय, नवीन निर्णय, कशा पद्धतीनं ते सगळे कॅबिनेटचे डिसिजन्स होतात, त्याचे फायनान्शियल इम्प्लिकेशन काय असतात, हे सगळ्याचा त्यामुळे खूप चांगला अभ्यास करता आला. सुदैवाने DCM साहेबांच्यामुळे ते फायनान्स मिनिस्टर असल्यामुळं 11 बजेट त्यांनी सादर केले आणि त्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये आमचा थोडाफार सहभाग होता. त्यामुळे बजेटच्या प्रिपरेशन आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे पाठी उठायची सवय लागली का? हो. पाठ्यविषयाची सवय पूर्वीपासून. म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही ऑफिसला सकाळी 7 वाजता असतो. बरं, ओके. बऱ्याच वेळा म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त वेळा सकाळी 7 वाजता ऑफिसला. आणि ती चांगली गोष्ट आहे, कारण लोक यायच्या अगोदर आमची फाईल वर्क होतात, महत्वाचे डिस्कशन होतात, काम बऱ्यापैकी होऊन जातं. लोक आले तर मग व्हिजिटर्सला आपल्याला वेळ देत आहेत. ओके. तुम्ही सातारा सैनिक स्कूलचे विद्यार्थी, तुमच्या स्कूलमध्ये तुमच्या वर्गातले किती मुलं प्रशासनामध्ये आहेत किंवा किती तुमचे मित्र त्या शाळेमधले आता विविध पदांवरती आहेत? सैनिक स्कूलचा बेसिक मोटिव्ह डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये संरक्षण विभागाचा होता. त्यामुळे माझ्या बॅचचे जवळपास आता माझे बॅचमेट्स काही कर्नल आहेत आणि काही ब्रिगेडियर आहेत. डिफेन्स मध्ये जवळपास 35 बॅचमेट्स आहेत. तुमच्या वर्गातले किती क्लासमधले? हो, माझ्या वर्गातलेच 35. किती जण होते तुमच्या क्लासमध्ये? एकूण जवळपास 12वी पर्यंत 96 होते. अच्छा, पण तुम्ही 12वी पर्यंत सातारा सैनिक स्कूल? काही आधीमध्ये 106चे होते, मग आधीमध्ये 8-10 जण झाले होते. त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये खूप अधिकारी आहेत. माझ्या बॅचचे जवळपास 14 लोक तरी आहेत. IAS मध्ये 5 लोक आहेत, IPS मध्ये 4 लोक आहेत. माझे सिनियर्स तर ऑफकोर्स आहेतच. ओके. त्यामुळं ह्या सैनिक स्कूलचा तो एक सैनिक स्कूलमध्ये गेल्यानंतर की काय मिळतं विद्यार्थ्याला? नाही, 1-2 गोष्टी आहेत. म्हणजे कदाचित त्यावेळी मी खूप, म्हणजे आमच्याकडे मी सांगलीच आहे, वांड होतो म्हणतात किंवा फार मिशियस होतो म्हणून सैनिक स्कूलला घातला असेल कदाचित. परंतु एक टाईपचं डिसिप्लिन लाईफ शिकतं, नंबर 1, जे गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही डिफेन्स मध्ये जा किंवा जाऊ नका, आयुष्यामध्ये डिसिप्लिन लाईफ
दुसरं आहे की सगळ्या गोष्टी स्वतः करायला शिकतो. बरं. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम तुमची कपडे धुण्यापासून ते सगळं स्वतः करायला, जे आत्ताच्या मुलांच्या मध्ये तो प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता बरं. इव्हन माझ्या कुटुंबात सुद्धा लहान आपण काही सगळ्या बरं. गोष्टी करायला, तो एक दुसरा. आणि तिसरा आहे तुमच्या अल्युमनाय चांगला आहे, अभ्यासाची सवय चांगली आहे. ओके. आणि ती पहिली म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्थापन केलेली भारतातली पहिली सैनिक स्कूल 1961 साली. बरोबर. त्यामुळं सीबीएसई पॅटर्नची आहे त्या काळातली. त्यामुळे एक चांगल्या दर्जाचं शिक्षण मात्र तिथं त्याचा उपयोग तुम्हाला पुढच्या उपयोग काळामध्ये नक्कीच. झाला. पुढच्या आयुष्यात सगळीकडेच होतो. म्हणजे त्याला काय. ओके. आता तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक म्हणून काम करताय. आता जिल्हा परिषद निवडणुका लवकरच होतील आणि लोकप्रतिनिधी या ठिकाणी वावरू लागतील. आता तुम्ही म्हणाल तो इथे निर्णय होऊ शकतो, पण लोकप्रतिनिधी आल्यानंतर तुम्हाला ही सवय तुमची कायम राहू अडचणीची ठरणार नाही का? आता कोणाला तुम्हाला विचारायचं नाहीये, थेट तुमच्या वरिष्ठांना विचारायचं. इथे मात्र 75 लोकप्रतिनिधी तुम्हाला तोंड द्यायचंय, त्याची तयारी केली का? नाही, थोडा तोटा होऊ शकतो, आपण म्हणताय ते नाकारता येत नाही. पण माझं थोडं बघण्याचा दृष्टिकोन ह्यामध्ये वेगळा आहे. बर. आपण जे आता प्रोजेक्ट्स घेतलेत, म्हणजे मॉडेल स्कूल असेल, पीएससी असेल, किंवा आता मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान आम्ही आता करतोय. त्या आपल्याला माहित असेल की मागच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसाचा कार्यक्रम घेतला. त्यावेळी आपली जिल्हा परिषद महाराष्ट्रात तिसरी आली. बरोबर. त्यामध्ये ठाणे पहिली आली, पण ठाणेचं साईज आहे, आपला साईज आणि हे त्याच्यामध्ये खूप फरक. बरोबर. मी क्रिटिसाइज नाही करत, मात्र आपल्याला थोडं व्हॉल्यूम खूप मोठं आहे. तर त्याच पद्धतीने आम्ही आता मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजनेत पडतो. आपली जे काही 75 किंवा 73 सदस्य जे येतील, माझं मत आहे ते पाहिजे होते. कारण तेवढी यंत्रणा आपल्याला मिळते. प्रत्येकाला आपापल्या म्हणजे मतदारसंघामध्ये काम करायचं असतं. बरोबर. आता समजा मी एखाद्या कुठल्या XYZ गावामध्ये एक शाळा बांधायचा प्रयोग केलाय, तर तो मी त्या पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्यांना सांगू शकतो की तुमची शाळा आहे, तुम्ही बघायची, बरोबर. तुम्ही याचं काम चांगलं कसं करून घ्यायचं. ओके. माझ्या दृष्टीनं ते पाहिजेत. म्हणजे आता उलट मला असं आले की आपले हे जेवढे प्रोजेक्ट्स आहेत तेवढे जास्त फास्ट पडते, त्यांचा सहभाग घेता येईल. सहभाग घेता येईल ना. बरोबर. चांगलं. बरोबर. आता 2-3-4 लोक त्याला विरोध करणारे असू शकतील, म्हणजे त्याला काही नाही जायचं, तेवढा तोटा आहे. म्हणजे एकूण प्रशासकीय सेवेकडे पाहताना नक्की काय तुम्हाला वाटतं, की अनेकदा असं वाटतं की आजकाल प्रशासन म्हणजे केवळ त्याला काय म्हणा फाईलवर बसून राहणार असं असतं, तर तुमचा अनुभव काय आहे? नाही, असा एक सर्वसाधारण समज असतो, मात्र असं म्हणजे त्याचं उलट आहे. फाईलवर बसून राहणारे असतात, पण त्यांची संख्या कमी आहे. बर. काम आता त्याच्यामध्ये 3 प्रकारचे लोक असतात. बर. त्यांना काम करायची इच्छा खूप आहे, पण ते करू शकत नाही. काम करायची इच्छा आहे आणि ते करतात, की सगळी टॉपची प्रायोरिटी. करायची इच्छा आहे मात्र काही कारणामुळे करू शकत नाही. मे बी काही पॉलिटिकल प्रेशर आलं किंवा स्वभाव थोडा घाबरट असतो, फार अग्रेसिव्ह जायची सवय नसते ते. आणि तिसरा आहे, जाऊ दे काय फरक पडत नाही, अशी कॅटेगरी. आपला पगार चालूच राहणार आहे. हा, पण ती संख्या कमी आहे. म्हणजे जास्त नाही, हे वरचे लोक जास्त आहेत. आपण आता तुम्ही जरी आमच्याकडचे म्हटले की काम न करणारे शिक्षक सुद्धा आता कामाला लागलेत. ओके. त्यांना करायचं असतंय काहीतरी, पण त्यांना कोणीतरी मोटिवेट प्रेरणा द्यावी लागते. ओके. एकूण तुमचा प्रश्न समाधान देणारा पॉईंट कोणता तुम्हाला सांगता येईल की हा एखादा निर्णय किंवा ही एखादी योजना आहे ज्याच्यामुळे आपल्याला सर्वाधिक समाधान लाभलं? नाही, आता छोटं उदाहरण सांगतो. म्हणजे तसं आता मी फार मोठी योजना नाही सांगणार. आम्ही हे शालेय शिक्षण आरोग्याबरोबरच एक एकल महिलांचा कार्यक्रम घेतला. एकल महिलांच्या बाबतीतलं एवढं समाजामध्ये म्हणजे आपण निग्लेक्टेड विषय आहे असं म्हणू शकतो. आपण सुद्धा फार सिरियसली कधी बघत नाही. मग कदाचित आपल्या कुटुंबात सुद्धा असं असू शकतं. तर एकल महिलांना मिळणारी वागणूक समाजातली आहे, त्यांना मानाचं स्थान देणं आणि त्यांना त्यांचा ड्यू राईट म्हणजे प्रॉपर्टीतला असेल, घरातला असेल, देणं. ह्यासाठीच आम्ही एक एकल महिलांचा सर्व्हे करून घेतला. जवळपास 1,03,000 ग्रामीण भागातल्या आपल्या 1,03,000 एकल महिला आहेत. एकल महिला ग्रामीण भागातल्या, तेवढाच संख्या कदाचित शहरात असू शकते. तर त्यांच्यासाठीच एक आपल्याला मोठं काम करायचं. आणि आम्ही ज्यावेळी आम्ही आता कॅम्प चालू केले, म्हणजे 7/12वर नाव लावण्यापासून घरावर नाव लावणे, रेशन कार्डवर नाव लावणे, त्यांना आधार कार्ड मिळवून देणे, ह्या सगळ्या गोष्टीवर करतोय. आणि मग त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करणे. ओके. ही एक अतिशय महत्वाची आहे. समाजात आपल्याला म्हणजे आता आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहत असताना अतिशय मोठ्या मोठ्या कुटुंबात सुद्धा महिलांना हा त्रास होतो. त्यामुळे हे आपल्याला एक समाजातलं एक खूप मोठा हे आहे की त्याच्यात बदल करण्याची गरज आहे. ते एक आहे. आता छोटं उदाहरण मला ज्याच्यात तुम्हाला समाधान म्हणतात त्याच्यावर लक्षात आलं. आम्ही आता एक मागच्या 15 दिवसापूर्वी काही
कर्णबधीर मुलांचा सर्वे करून घेतला आमच्या शाळेमध्ये. मग त्यांना मेडिकल टेस्ट करून घेतली आणि एका एनजीओ सोबत टायअप करून ॲटॉस कंपनी आहे IT मधली, त्यांनी आम्हाला हिअरिंग एड त्यांचे टेस्ट केले, त्यांचे साचे तयार करून घेतले आणि त्यांना लागेल त्या मापाचे श्रवण यंत्र दिले. विषय फार खर्चिक किंवा फार मोठा आहे असं नव्हे, पण त्याच्याकडे कुणी बघितलं नाही. 410 लोकांना आपण 8 दिवस कॅम्प आपल्याकडे इथं चालू होतं. बरं. त्यांचं आपण हे करून घेतली. ओके. त्यातले काही मुलांनी पहिल्यांदा आईचा आवाज ऐकला. काय सांगतो? म्हणजे ही जी भावना आहे ती समाधान देते. तर हे उद्या गजानन पाटील सर थँक्यू आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आणि तुमच्या सर्व योजनांना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद योगेश. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.